नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्रातील शालेय शिक्षण क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालंय. 5 डिसेंबरच्या राज्यव्यापी बंदनंतर आता 9 डिसेंबरला विशेषतः नागपूर जिल्ह्यातील शिक्षक हे सामूहिक रजेवरती जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे पुन्हा एकदा शाळा बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याचा आरोप त्यांच्या वतीने करण्यात येत आहे. या मागण्यांच्या निराकरणासाठी त्यांनी अनेक वेळा शासनाकडे निवेदनं दिली, परंतु त्यांच्या समस्यांकडे योग्य लक्ष दिलं गेलं नाही, असा या संघटनांचा आरोप आहे. या निराशेतूनच शिक्षक संघटनांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय आणि 5 डिसेंबरला प्रथम राज्यव्यापी संप पुकारला गेलाय. मुख्याध्यापक महामंडळ आणि शिक्षण संस्था चालक मंडळानं संयुक्तपणे या आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चे काढून त्यांच्या मागण्यांची जाणीव करून देण्याचा निर्णय घेतलाय. या मोर्चाला राज्यभरातील हजारो शिक्षक सहभागी होणार असल्याची माहिती या संघटनांनी दिलेली आहे, ज्यामुळे शाळांचं कामकाज पूर्णपणे ठप्प होण्याची परिस्थिती निर्माण होताना पाहायला मिळते. शिक्षकांच्या या आंदोलनाला प्रतिसाद म्हणून राज्य शिक्षण विभागानं तातडीचं परिपत्रक जारी केलंय. या परिपत्रकामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये शाळा बंद ठेवू नयेत असे स्पष्ट निर्देश देण्यात आलेत. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावरती परिणाम होऊ नये म्हणून शाळा नियमितपणे सुरू ठेवणं अत्यावश्यक असल्याचं विभागानं नमूद केलंय. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या शिक्षकांवरती कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आलाय. शिक्षण विभागानं त्यांच्या परिपत्रकामध्ये संपामध्ये सहभागी होणाऱ्या शिक्षकांचं 1 दिवसाचं वेतन कपात करण्याची तरतूद देखील केली आहे. या निर्णयामुळे शिक्षक आणि शासन यांच्यातील तणाव आणखीनच वाढलाय. एकीकडे शिक्षक त्यांच्या मागण्यांबाबत ठाम असल्याचं दिसतंय, तर दुसरीकडे शासन शाळा सुरू ठेवण्याच्या आपल्या भूमिकेवरती कायम आहे. या दोन्ही बाजूंच्या कठोर भूमिकेमुळे समस्येचं निराकरण होण्याऐवजी ती अधिकच गंभीर होत चालली आहे. नागपूर जिल्ह्यातील परिस्थिती विशेषतः चिंताजनक आहे. येथील प्राथमिक शिक्षक समन्वय समितीनं विशेष बैठक घेऊन 9 डिसेंबरला सर्व प्राथमिक शिक्षकांनी सामूहिक रजेवरती जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे नागपूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा या 9 तारखेला पूर्णपणे बंद राहणार आहेत. हा निर्णय केवळ एका दिवसापुरताच मर्यादित नाही, तर पुढच्या काळामध्ये आणखीन कडक पावलं उचलण्याचा इशारा देखील शिक्षक संघटनांनी दिलेला आहे. शिक्षकांच्या नाराजीमागील मुख्य कारणं अनेक आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे TET परीक्षा सक्तीचा मुद्दा. शासनानं अलीकडेच असा निर्णय घेतलाय की सर्व शिक्षकांनी TET परीक्षा उत्तीर्ण करणं अनिवार्य आहे, अन्यथा त्यांची नोकरी धोक्यात येऊ शकते. या निर्णयामुळे अनेक अनुभवी शिक्षक जे गेली अनेक वर्षे यशस्वीपणे अध्यापन करतायत त्यांच्यावरती अनावश्यक दबाव निर्माण झालाय. शिक्षकांचा असा युक्तिवाद आहे की त्यांचा अनुभव आणि कामगिरी यांचं मूल्यांकन केवळ एका परीक्षेच्या आधारे करणं योग्य नाही. या व्यतिरिक्त 15 मार्च 2024 रोजी शासनानं घेतलेल्या एका विवादास्पद निर्णयामुळे अनेक शाळा बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. या निर्णयाच्या तपशिलावरती शिक्षक संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांचा आरोप असा आहे की विद्यार्थ्यांच्या हिताच्या नावाखाली घेतले जाणारे हे निर्णय प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना सर्वाधिक हानिकारक आहेत. शैक्षणिक व्यवस्थेतील वास्तविक समस्यांकडे लक्ष न देता केवळ धोरणात्मक बदल करणं हा मार्ग योग्य नाही, असंही यांचं म्हणणं आहे. शिक्षकांच्या आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याचे संकेत सध्या मिळत आहेत. त्यांनी आता थेट विधान भवनावरती मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय. यामागचा उद्देश म्हणजे त्यांच्या समस्या थेट राजकीय नेतृत्वाच्या निदर्शनास आणणं आणि त्वरित निराकरणासाठी दबाव निर्माण करणं हे आहे. शिक्षक संघटनांनी जाहीर केले की त्यांच्या मागण्यांवरती समाधानकारक निर्णय होईपर्यंत ते आंदोलन सुरू ठेवतील आणि आवश्यक असल्यास आणखीन कडक पावलं उचलण्यास ते तयार आहेत. या संपूर्ण परिस्थितीमुळे सर्वाधिक फटका बसतोय तो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना. शाळा सुरू राहणार की बंद राहणार याबाबत कुठलीही स्पष्टता नसल्यानं पालक गोंधळलेले आहेत. अनेक पालकांना त्यांच्या मुलांना शाळेत पाठवायचं की नाही हा निर्णय घेणं देखील कठीण होत आहे. विशेषतः कार्यरत पालकांसाठी ही परिस्थिती जास्त समस्यास्पद आहे. त्यांना अचानक मुलांच्या देखरेखीची व्यवस्था करावी लागते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचं देखील नुकसान होत असल्यानं चिंता पालकांकडून व्यक्त केली जाते. परीक्षेची वेळ जवळ येत असताना या आंदोलनानं विद्यार्थ्यांच्या तयारीवरती विपरीत परिणाम होण्याची देखील शक्यता आहे. अनेक विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम पूर्ण झाले नसून त्यांना पुनरावृत्तीसाठी पुरेसा वेळ मिळणं आवश्यक आहे.
मात्र वारंवार शाळा बंद राहिल्यानं त्यांची तयारी बाधित होत आहे. या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये तणाव आणि चिंता वाढत असल्याचं निरीक्षण शैक्षणिक तज्ज्ञांनी नोंदवलंय. शैक्षणिक तज्ज्ञांचं मत आहे की शिक्षक आणि शासन या दोघांनीही विद्यार्थ्यांचं हित सर्वोच्च प्राधान्य मानून या संवादामध्ये मार्ग स्वीकारावा. शिक्षकांच्या समस्या वास्तविक असतील तर त्याचं निराकरण करणं हे शासनाचं कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचं नुकसान होऊ नये याची काळजी घ्यायला हवी. आंदोलनाचा अधिकार प्रत्येकाला आहे, परंतु तो मर्यादित कालावधीसाठी आणि योग्य पद्धतीनं वापर करणं आवश्यक आहे. काही शिक्षक संघटनांनी मध्यस्थी करून या वादाचं निराकरण करण्याची मागणी केली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की शासनानं शिक्षकांच्या प्रतिनिधींशी बैठक घेऊन त्यांच्या मागण्यांवरती चर्चा करायला हवी. तसेच TET परीक्षेसारख्या संवेदनशील विषयांवरती निर्णय घेताना अनुभवी शिक्षकांचं मत विचारात घ्यायला हवं. शैक्षणिक धोरणं आखताना केवळ प्रशासकीय दृष्टिकोनच नव्हे तर शिक्षण क्षेत्रातील व्यावहारिक अनुभवाचा विचार करणं देखील आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्यातील शिक्षण क्षेत्र हे संकटात सापडले. 9 डिसेंबरला नागपूर जिल्ह्यामध्ये निश्चितपणे शाळा बंद राहणार आहेत, तर इतर जिल्ह्यातीलही या आंदोलनाचा प्रसार होण्याची भीती आहे. शासनानं कठोर भूमिका घेतली असली तरी शिक्षक आपल्या मागण्यांवरनं मागे हटायला तयार नाहीत. या गतिरोधकातून मार्ग काढणं आता अत्यंत आवश्यक झालंय. शासन आणि शिक्षक या दोघांनीही जबाबदारीने वागून विद्यार्थ्यांच्या हिताची काळजी घेणं अपेक्षित आहे, जेणेकरून शैक्षणिक वातावरण पुन्हा सामान्य होऊ शकेल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता 5 डिसेंबरला तर शाळा बंद आहेतच, परंतु सोबतच 9 डिसेंबरला देखील शाळा बंद राहणार आहेत. परंतु यामुळे विद्यार्थ्यांचं मात्र नुकसान होत आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.